नमस्कार, मी पत्रकार सचिव सुभाष जुचंद्र. मित्रांनो, आज 9 जून रविवार. बघा, पहिल्याच पावसाची हालत बघा. पाणी बघा तर तुंबले बघा. पहिल्याच पावसात एकच दिवस काल पाऊस पडला, काय म्हणजे आज रात्री. आणि पहा काय हालत आहे बघा. ते JCBच्या साहाय्याने इकडे काहीतरी करून हे पाणी घालवण्यात यावं, कारण नागरिकांना खूप त्रास होता इकडे. पाहू शकता. हां, बोला बोला, तुम्ही पण या जरा इकडे. पहिल्या पाण्याला बघा कसं पावसाळा, अजून तर अख्खा पावसाळा बाकी आहे. बघा काय हालत आहे बघा. दरवर्षी आमची असंच असते, पाणी घरात पाणी आमची असते दरवर्षी. काय करायचं गरिबांनी? हे खापटं खोपटं आमची पाणी घुसून तुटली फुटली, आम्ही काय पाणी ठेवायचं का हो? अशी कामं ही गटाराची कामं नाही, रस्त्याची कामं नाही, काहीच नाही. अख्खं वर्ष का पाणीनच आम्ही ठेवायचं? पाहू शकता नागरिकांचा संताप मनावर होणार आहे. याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावं. बघा घरात पाणी यो काय घरण पाणी गेलाय. घरात पाणी गेलेलं चिखल दिसतो तुम्हाला? दिसते चिखल आमचे घरण. कसं काय रेवाचं अंगात पाण्यात? बघा पुळ्यांचे भराव टाकून लोक राहतात आहेत. पाहू शकता. बघा गाडी आहे पाणी नामी. चारी बाजू पाणी. कसं काय माणसांनी ठेवायचं? बाहेर कसं निघायचं? खड्डे खड्डे ना आम्ही रेवायला लागले व्हायला. रस्त्याचं काम नाही, काय नाही, पाणी साचलंय सगळं दाराची. पाहू शकता एवढं पाणी आहे. आणि पहिल्याच पावसात 9 जून रविवार, 9 जून 2024 रविवार. बघा पहले गटर बना हो सके, पहले तो सड़क बना. तो पानी कहाँ बहे? आदमी रहे कैसे जब पानी की व्यवस्था ना होता. और सड़कों बनावा तो आधा खाल आधा उतर, इतना पूरा पानी पानी गिरा हुआ है. पाहू शकता. आता पाणी थोडंसं ओसरलंय म्हणून, पण तरी पण पाणी आहे. तर महानगरपालिकेने इकडे काहीतरी त्वरित उपाययोजना करावी, नंतर ही घरं पाण्याखाली गेल्याशिवाय राहणार नाही. पावसामध्ये यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, आता पण शिरलेलं आहे. पहिल्याच पावसात हालत आहे. एकाच दिवस पाऊस पडलाय बस. पाहू शकता. आणि घाणीचं पाणी आहे ह्याच्यामध्ये. घाणीचं सगळं पाणी आहे. ह्याच्यात रोगजंतू झाले. कोणाला काय जखम झाली असेल, काय झालं असेल तर त्याच्यावर जंतू बसलेले काय होईल? काय होईल? रोग होईल आम्हाला. जाऊन रोग जाईल व मरून. कोणला काय फरक पडणार आहे? आम्हाला काय जाईल तर? नायटा नारू असे जर रोग झाले तर काय करणार? खरूज बिरूज किती घाणेरडं पाणी आहे. संडासचं पाणी सगळा. तर महानगरपालिका जुचंद्रने दखल घ्यावी आणि पहिल्या या पाण्याची विल्हेवाट लावावी. कुठून तरी चर खणून, JCB आणून चर खणून ताबडतोब लोकांना, नागरिकांना इथे व्यवस्था करण्यात यावी. हे पाणी कसं तरी घालवा. गटार लाईन तर तुम्ही आता येऊ शकत नाही पावसामध्ये, पण JCBच्या सारे चर करून एका लाईनीत तरी पाणी कुठेतरी घालवा. हे बघा नागरिकाचं पाणी घालवण्यासाठी किती करतात आहे बघा, कष्ट करतात आहे. म्हणजे महानगरपालिकेचं अर्ध काम यांनी करायचं, माझा पगार पण यांना द्या. महानगरपालिका जुचंद्र घरपट्टी घेता ना. शिक्षण करत घेऊन तुम्ही काय शिक्षणाचं काय करतच नाही, पण घरपट्टी घेताय तर त्याचं काहीतरी करा.
नागरिकांना सुविधा द्या. अशा पाण्यामध्ये दिवस काढायचे आणि ते पण एका पावसामध्ये, पहिल्याच पावसामध्ये. बघा मी पण चालतो त्या पाण्यामधून, बघू शकता तुम्ही. आता कुठे काय जनावर असेल काय असेल थोडी माहीत पडणार आहे या खड्ड्यामध्ये, का मी पडणार आहे काय होणार आहे पाण्यामध्ये, मला थोडी माहिती आहे. का रोजचा रस्ता आहे माझा. पहा कसं पाणी शिरलं ते बघा, पायऱ्यांपर्यंत पाणी आलंय. गटार नसल्यामुळे लोकांना घरं उंचावर करावी लागली. आता तरी करा काहीतरी महानगरपालिका जुचंद्र. नागरिकांना एका कुटुंबाप्रमाणे समजायचं असतं, मतांसाठी नाही करायचं असं सगळ्या काही गोष्टी. धन्यवाद. व्हिडिओ लांब होईल मग आता स्टॉप करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी पत्रकार सचिन मासाणे. धन्यवाद. चला हां तर